परळीत तौहीद खान हत्याकांडाने खळबळ, वडिलांना न्याय मिळावा म्हणून चिमुकल्या मुलाची तहसील कार्यालयात धाव। परळी शहरात तौहीद खान यांच्या निर्घृण हत्येच्या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। विशेष म्हणजे आपल्या वडिलांच्या हत्येप्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि कुटुंबाला न्याय मिळावा या मागणीसाठी तौहीद खान यांच्या चिमुकल्या मुलाने तहसील कार्यालयात धाव घेतल्याने उपस्थितांचे डोळे पाणावले। वडिलांच्या निधनामुळे दुःखाच्या छायेत असलेल्या या निष्पाप बालकाने प्रशासनाकडे न्यायाची आर्त हाक दिली। माझ्या बाबांना मारणाऱ्यांना कठोर शिक्षा द्या अशी मागणी त्याने केली। या भावनिक प्रसंगामुळे तहसील कार्यालय परिसरात उपस्थित नागरिकही हळहळ व्यक्त करताना दिसून आले। कुटुंबियांनी प्रशासनाकडे निवेदन सादर करून हत्येतील सर्व आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसेच प्रकरणाचा जलदगती न्यायालयात खटला चालवून दोषींना कठोर शिक्षा देण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली। तौहीद खान यांच्या हत्येनंतर परळी शहरात संतापाची लाट उसळली असून विविध सामाजिक संघटना व नागरिकांकडूनही न्याय मिळावा अशी मागणी जोर धरू लागली आहे। प्रशासनानं या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेऊन निष्पक्ष चौकशी करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। दरम्यान या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून चिमुकल्या मुलाच्या न्यायासाठीच्या आर्त मागणीनं संपूर्ण परळी जो भी मेरे अप्पू को मारे उनको कड़ी से कड़ी सजा दी जाए, उनको फांसी दी जाए और वो दो आरोपी को फांसी की सजा दे। आज इस बच्चे ने जो बताया ये एक बहुत बुरा वक्त हमारे ऊपर आया कि आज हमारे मासूम बच्चे अपने हक के लिए सामने आना पड़ा, तो ये छोटी बात नहीं है, शर्म की बात है हमारे लिए और उन लोगों के लिए, क्योंकि हमारे लिए आज कोई पॉलिटिकल लीडर रोड पे नहीं आया। आज यहाँ पे कोई नेता हमारे साथ नहीं खड़ा है, सिर्फ हमारे वोट के लिए, हमारे वोट मांगने के लिए हमारी ये करते, हमारी तरफदारी कर